मला इकडे पण मारायला येईल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो, आज मी एका अशा चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे की जो रिव्ह्यू ऐकल्याच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने हा चित्रपट पाहावासा वाटेलच, पण तुमच्या आईवरचं प्रेम हे द्विगुणित होईल नक्कीच. आई हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर माया, प्रेम आणि त्याग उभा राहतो. पण जेव्हा त्या आईच्या लेकरावर संकट येतं तेव्हा ती फक्त आई राहत नाही, ती बनते मर्दिनी. श्रेयस तळपदे प्रस्तुत, अजय मयेकर दिग्दर्शित मर्दिनी हा चित्रपट अशाच एका आईच्या संघर्षाची कथा सांगतो. हा सिनेमा तुमचा वेळ आणि पैसा वसूल करतो का? चला जाणून घेऊया. ज्याला आई मारी त्याला कोण तारी. उठ हरामखोर. चित्रपटाची गोष्ट आहे अंजली घोरपडेची, जी मुंबईतील एका साध्या चाळीत ती तिची लाडकी मुलगी ओवी आणि आईसोबत आनंदाने आयुष्य जगत असते. ओवी हेच तिचं संपूर्ण विश्व असतं. पण एका अनपेक्षित घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ येतं. संकट थेट तिच्या मुलीवर येऊन ठेपतं आणि त्यानंतर सुरू होतो एका आईच्या न्यायासाठीचा लढा. ही गोष्ट फक्त थराराची नाही, तर आई आणि मुलीच्या अतूट नात्याची, त्यांच्या भावनिक प्रवासाची आणि एका सामान्य स्त्रीच्या असामान्य धैर्याची आहे. दिग्दर्शक आणि लेखनाविषयी जर म्हणायचं झालं तर दिग्दर्शक अजय मयेकर यांनी या कथेला भावनिक आणि थरारक अशा दोन्ही अंगाने सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजे फर्स्ट हाफमध्ये पात्रांची आपल्याला ओळख होते आणि त्यांच्या नात्यांवर भर दिला जातो. त्यामुळे प्रेक्षक त्या कुटुंबांशी जोडले जातात. त्यानंतर जेव्हा संकट येतं तेव्हा कथानक वेग पकडतं आणि अनेक प्रसंग अंगावर काटा आणतात. विशेष म्हणजे चित्रपटातला खलनायक कोण आहे हे शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला स्पष्ट होत नाही, त्यामुळे उत्कंठा कायम टिकून राहते. मात्र मध्यांतरानंतर कथानक थोडंसं संत होतं, म्हणजे जरा स्लो होतो सिनेमा. काही प्रसंग आणखीन टोकदार करता आले असते असं वाटतं. त्यामुळे चित्रपटाचा जर पेस बघितला तर तो कमी असल्यामुळे जरा आपल्याला कुठेतरी इथे तिथे स्टोरी सोडून भरकटवतो. पण सिनेमा एकंदरीत बघायला गेलं तर फार तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जातो. या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे कलाकारांचा अभिनय. प्रार्थना बेहरे, प्रार्थना बेहरे अंजलीच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतताना दिसते आपल्याला. एक प्रेमळ आई, दुसरं घाबरलेली स्त्री आणि गरज पडल्यावर खंबीर योद्धा, या तिन्ही भूमिका तिने प्रभावीपणे साकारल्या. जितेंद्र जोशी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे दमदार दिसलेला आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेंट चित्रपटाला एक वेगळी ताकद देतो आणि त्याचं कामाबद्दल काय सांगायचं. तुंबाडच्या मंजुळेनंतर पुन्यांदा एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला जितेंद्र जोशी पाहायला मिळतोय. अभिजित खांडकेकरनेही आपल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने 100% न्याय दिलेला आहे. कशा प्रकारे तो अंजलीला मदत करतोय, तिच्यासाठी कसा उभा राहतोय, ही भूमिका त्याने पूर्ण 100% पार चांगल्या पद्धतीने पाहिलेली आहे. राजेश भोसले आणि संध्या म्हात्रे यांनी त्यांच्या भूमिका प्रामाणिकपणे निभावलेल्या आहेत. आणि छोट्या ओवीच्या भूमिकेत मायरा वायकुळ प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा निरागस अभिनय अनेक भावनिक प्रसंग अधिक परिणामकारक बनतो, कारण तिने ह्याच्या आधी सुद्धा प्रार्थना बरोबर आणि श्रेयस बरोबर काम केलेलं, त्यामुळे तिला थोडं ते ईज गेलं असेल. खूप सुंदर काम केलंय या छोट्या मुलीने. ही झाली अभिनयाची बाजू, पण तांत्रिक बाजू देखील फार सुंदर आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत असो किंवा संगीत असो योग्य ठिकाणी प्रभाव निर्माण करतं. भावनिक प्रसंग असो किंवा थरारक क्षण असो, संगीत त्या दृश्याचा प्रभाव वाढवतं, एवढं मात्र नक्की. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुद्धा खूप चांगली आहे. खूप चांगल्यारीत्या शूट झालेलं आहे. लाइटिंग वगैरे खूप छान दिसते. मुंबईतल्या चाळीतलं वातावरण आणि कथेला आवश्यक असलेलं वास्तववादी टोन सुंदरपणे टिपण्यात आलेला आहे कॅमेऱ्यातून. आणि ह्या सिनेमाविषयी जर मला विचारलं काय आवडलंय, तर सर्वप्रथम आई मुलींच्या नात्यातलं अत्यंत संवेदनशील चित्रण, दुसरं म्हणजे कलाकारांचा दमदार अभिनय, तिसरं म्हणजे थरार आणि भावनांचा समतोल राखण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने खूप चांगला केलेला आहे. आणि शेवटपर्यंत खलनायक बाबत निर्माण केलेली उत्सुकता. या चित्रपटाचं काय खटकलं असं जर म्हणाल तर चित्रपटाचा जो सेकंड हाफ आहे हा जरा स्लो आहे. काही प्रसंग, काही सीन्स अजून जरा प्रभावी आणि वेगवान करता आले असते आणि हा चित्रपट अजून एका स्पीडने चांगला लोकांपर्यंत पोहोचला असता असं मला प्रकर्षाने वाटतं. पण फायनली जर म्हणायचं झालं तर मर्दिनी हा फक्त एका आईचा संघर्ष नाही, तर प्रत्येक आईच्या मनात दडलेली शक्तीची गोष्ट आहे. साधक कथानक असूनही त्यात भावना आहेत, थरार आहे
आणि कलाकारांचा उत्कृष्ट असा अभिनय आहे. काही त्रुटी असल्या तरी चित्रपटाचा भावनिक परिणाम शेवटपर्यंत टिकून राहतो. जर तुम्हाला आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत थरारक आणि भावनिक किनारा असलेला चित्रपट आवडीने बघायचा असेल तर मर्दिनी एकदा नक्की बघा. आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्याकडून, लोकमत फिल्मीकडून या सिनेमाला मी देतोय 5 पैकी 3.5 स्टार. त्यामुळे हा सिनेमा पाहून झाल्याच्या नंतर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला, त्याच्यामधली कोणती गाणी आवडली आणि हा सिनेमा तुमच्यापर्यंत किती पोहोचला, तुमच्या परिवारापर्यंत किती पोहोचला आणि तुमच्या आईलाही घेऊन जा हा सिनेमा बघायला. तिलाही कळू द्या की आईचं योगदान आणि त्या आईच्या संघर्षाची कथा काय आहे ते. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि पाहत राहा अशाच एकदम प्युअर आणि ट्रान्सपरंट रिव्ह्यूसाठी लोकमत फिल्म.